नुकतेच लग्न झालेले आणि हळदीच्या अंगानं असलेले खंडोराजुरी येथील जवान प्रज्वल रुपनूर हे देशाच्या रक्षणासाठी सीमेकडे रवाना झाले आहेत. प्रज्वल यांचे वडील, काका आणि सख्खा भाऊ सुद्धा सध्या देशसेवेसाठी सीमेवर तैनात आहेत. प्रज्वल यांचे आजोबा सुद्धा सैन्य दलात कार्यरत होते. रुपनूर कुटुंबियांनी देशसेवेसाठी जाणाऱ्या जवान प्रज्वल रुपनूर यांचं औक्षण केलं. ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली. भारत माता की जय अशा जोरदार घोषणा देण्यात आला. सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी येथील प्रज्वल हिमंत रुपनूर 2020ला मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती झाले. प्रज्वल हे लग्नासाठी 1.5 महिन्याची सुट्टी घेऊन आले होते. प्रज्वल रुपनूर यांचा 14 एप्रिल रोजी तृप्ती दुधाळ यांच्याशी विवाह झाला. ऑपरेशन सिंदूरचा संदेश आल्यानंतर सुट्टी रद्द करून लगेच ते भुज इथं हजर राहण्यासाठी रवाना झाले. घरातून निघताना रुपनूर कुटुंबियांनी जवान प्रज्वल रुपनूर यांचं औक्षण केलं. मिरज रेल्वे स्टेशनवर सामाजिक कार्यकर्ते अशोक चौगुले, हर्षद पाटील, वैभव माने, अक्षदा चौगुले आणि अन्य ग्रामस्थांनी प्रज्वल यांच्यावर पुष्पवृष्टी केली. रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांनी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जाणाऱ्या प्रज्वल यांना पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. भारत माता की जय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. रुपनूर यांची तिसरी पिढी सैन्यात आहे. आजोबा स्वर्गीय भूपाल रुपनूर सैन्यात होते. प्रज्वल यांचे वडील सुभेदार हिम्मत रुपनूर पुंछमध्ये तैनात आहेत. चुलते गोरख रुपनूर सध्या काश्मीर सीमेवर आहेत. प्रज्वल यांचे धाकटे बंधू प्रमिल रुपनूर बांगलादेश सीमेवर आहेत. घरातील सर्व पुरुष मंडळी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहेत. घरात सध्या फक्त महिला असून आपल्या कुटुंबातील सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशस्वी करून यावं अशा शुभेच्छा यांनी दिल्या आहेत.